नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशाच एका माहितीपर व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन इत्थंभूत माहिती असणारे व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की सध्या आपण IPLच्या सहभागी एकूण 10 संघांची माहिती देत आहोत. या संघामध्ये नेमके कोणते कोणते संघ आहे, संघातील खेळाडू कोण आहे, विदेशी खेळाडू कोण आहे, संघाचा कर्णधार नेमका कोण आहे याची माहिती देणारे इत्थंभूत व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती प्रसारित करत आहोत. आतापर्यंत आपण चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स अशा संघांची माहिती सविस्तर बघितलेली आहे. आजच्या व्हिडिओचा मुख्य टॉपिक हा आहे की आज आपण सनरायझर्स हैदराबाद या संघाची बांधणी कशी झालेली आहे, संघाचा कर्णधार नेमका कोण आहे, फिरकी गोलंदाज कोण आहे, जलदगती गोलंदाज कोण आहे, अष्टपैलू खेळाडू कोण आहेत आणि फलंदाज नेमके कोण आहेत याची माहिती देणारा हा आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनल लाईक करा. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आजचा आपण व्हिडिओ बघणार आहोत सनरायझर्स हैदराबाद. सध्या T20 विश्वचषक हा संपलेला असून आता क्रीडाप्रेमींना IPLची उत्सुकता लागून झालेली आहे. नेमकं आपल्या आवडत्या संघामध्ये कोणकोणते विदेशी खेळाडू आहेत, कोणकोणते आपल्या देशातीलच खेळाडू आहेत आणि नेमका आपल्या आवडत्या टीमचा कर्णधार कोण आहे याची इत्थंभूत माहिती देणारा व्हिडिओ, सध्या ट्रेडिंग व्हिडिओ आपल्या यूट्यूबवरती आपण प्रसारित करत आहोत. आजच्या व्हिडिओचा मुख्य टॉपिक हा आहे की सनरायझर्स हैदराबाद हा संघ नेमका कसा आहे हे आपण आता जाणून घेऊयात. सनरायझर्स हैदराबाद संघ हा पुढील प्रमाणे आहे. फलंदाज ट्रेव्हिस हेड, विदेशी खेळाडू अनिकेत वर्मा आणि आर स्मारन हे 3 प्रमुख फलंदाज. अष्टपैलू खेळाडूंची यादी नेमकी कशी आहे. लियाम लिओनस्टॉम, विदेशी खेळाडू अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, ब्रायडन कार्से, विदेशी खेळाडू पॅट कमिन्स, विदेशी खेळाडू आणि कर्णधार हर्षल पटेल, कामिंदू मेंडिस, विदेशी खेळाडू हर्ष दुबे, जॅक एडवर्ड्स, विदेशी खेळाडू शिवांग कुमार आणि क्रेन्स फुलत्रा. अशी अष्टपैलू या खेळाडूंची यादी. तब्बल 11 अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये आहेत आणि त्यांचा कर्णधार हा विदेशी खेळाडू आहे म्हणजेच पॅट कमिन्स. जलदगती गोलंदाज कोण आहे ते आपण आता जाणून घेऊयात. ईशान मलिंगा, जयदेव उनाडकट, शिवम मावी, ओंकार तरमिले, शाकिब हुसेन, विदेशी खेळाडू आणि प्रफुल्ल हिंगे अशा रीतीने 6 जलदगती गोलंदाज यांच्या ताफ्यामध्ये सामील आहे. विकेट किपर यष्टीरक्षक कोण करणार आहे. प्रामुख्याने 3 यष्टीरक्षक संघात सामील आहे. हेनरिक क्लासेन हा विदेशी खेळाडू आहे. ईशान किशन आणि सलील अरोरा हे 3 विकेट किपर फलंदाज त्यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि फिरकी गोलंदाज जिशान अन्सारी आणि अमित कुमार असे 2 फिरकीपटू या संघामध्ये सामील असणार आहेत. अशा रीतीने फलंदाज, अष्टपैलू, जलदगती गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज, विकेट किपर नेमके कोण कोण आहेत हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं आहे. आणि या संघाचा कर्णधार हा विदेशी खेळाडू ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स, जलदगती गोलंदाज जो आहे अष्टपैलू खेळाडू तो असणार त्यांचा कर्णधार. नेमकं या वर्षीच्या IPLमध्ये हैदराबाद संघ नेमकं कसा खेळणार आहे, कारण पूर्ण IPLच्या संघांमध्ये हैदराबादचा संघ हा जायंट किलर ठरणारा संघ ठरणार आहे. कारण या सर्वात 10 संघांपैकी सर्वात सलामीची जोडी, प्रामुख्याने जिच्यावर पूर्ण देशाचं नाही पूर्ण क्रिकेटपटूंचं देखील लक्ष असणार आहे. कारण सलामीची जोडी या संघासाठी कोणाकडेच नाही आहे. ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असणारे खेळाडू या संघामध्ये आहेत. आतापर्यंत झालेल्या IPLच्या सामन्यामध्ये या जोडीने जेव्हा सलामीची ओपनिंग खेळी केलेली आहे ती कोणत्याच IPL मधल्या खेळाडूला करता आलेले नाही. त्यामुळे संघ व्यवस्थापन नेमकं ईशान किशनला सलामीला पाठवतो का ट्रेव्हिस हेड सोबत हेनरिक क्लासेनला सलामीला पाठवतो हे पाहणं देखील रंजक ठरणार आहे. पण सध्या सारासार विचार करता ईशान किशनला ते 3ऱ्या क्रमांकाला खेळवतील. अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड हा उत्तम पर्याय असू शकतो. विरोधी संघाच्या गोलंदाजांना सळोकेपळो ठरणारी ही सलामीची जोडी आहे. 10 संघांपैकी सर्वात विस्फोटक आणि खतरनाक सलामीची जोडी हैदराबादच्या संघामध्ये सामील आहे. ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्माचा फॉर्म हा परत आलेला आहे. विश्वचषकामध्ये
तो फॉर्ममध्ये नव्हता, पण अंतिम सामन्यामध्ये फॉर्ममध्ये येऊन सुद्धा त्याने IPLला सुद्धा आपण चांगली कामगिरी करू याची सिद्धता त्याने सिद्ध केलेली आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेव्हिस हेड हा सुद्धा विस्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. अष्टपैलू खेळाडू तसेच भारतीय खेळाडू आणि विदेशी खेळाडू असं बेस्ट कॉम्बिनेशन या संघाचं आहे. त्यामुळे विजेतेपद पटकावण्यासाठी हा संघ देखील फार दिवसांपासून उत्सुक आहे. कारण या संघाचे मेंटर आहेत काव्या मारन यांनी सांगितलेले आहे की यावर्षी देखील आमचा संघ हा प्रतिस्पर्धी संघासाठी टफ फाईट म्हणजे तगडा संघर्ष देणारा हा संघ आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना जिंकून देण्याची क्षमता असलेले खेळाडू या संघामध्ये उपलब्ध आहेत. विदेशी खेळाडू सुद्धा उत्तम रीतीने खेळणार आहेत आणि भारतीय खेळाडूंवरती सुद्धा नजरा या क्रीडाप्रेमींच्या असणार आहे. नेमकं IPL सुरू व्हायला आता मोजकेच 4 ते 5 दिवस शिल्लक आहेत. या 4 ते 5 दिवसामध्ये आपण IPLच्या उर्वरित संघामध्ये नेमके कोणकोणते भारतीय खेळाडू आहेत, कोणकोणते विदेशी खेळाडू आहेत यांची माहिती देणारे व्हिडिओ आपण प्रसारित करणार आहोत. आजचा व्हिडिओचा विषय हा होता की सनरायझर हैदराबादमध्ये कोणकोणते खेळाडू आहेत आणि विदेशी खेळाडू कोण आहेत आणि त्यांचं कर्णधार नेमकं कोण आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे. आजचा हा टीम क्रमांक आपली ही 4थी टीम होती. आता पुढे आपल्याला अजून 6 टीम बघायच्या आहेत. नेमक्या 6 टीम कोणत्या कोणत्या हे तुम्हाला माहिती आहे. IPLच्या या लीग स्पर्धेमध्ये मार्च ते मे एंडिंगपर्यंत त्यांची चालते, म्हणजे 1.5 ते पावणे 2 महिने हा खेळ चालतो. लीग स्पर्धा असल्याने खूप सामने होत असतात. एकूण 10 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत आणि T20 विश्वचषकाचा थरार संपल्यानंतर आता लगेचच IPLला सुरुवात होणार असल्याने क्रीडाप्रेमींना देखील आनंदाचे भरते आलेले आहे. त्यामुळे तुम्ही जर IPLमध्ये क्रिकेट शौकीन असाल आणि IPL बघत असाल तर नेमकी तुमची आवडती टीम कोणती आहे आणि तुमच्या आवडता खेळाडू नेमकं कोणत्या संघाकडून खेळत आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच IPL संदर्भात महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती, खेळाडूंची माहिती, खेळाडूंची वैयक्तिक माहिती, इतर खेळातील प्रकार, खेळाची माहिती, खेळाडूंनी केलेली भरीव कामगिरी, भारतीय देशासाठी केलेली गौरवास्पद कामगिरी, तसेच कुठे नवीन स्पर्धा असतील त्या ठिकाणी भारतीय खेळाडूंनी केलेली कामगिरी, आंतरराष्ट्रीय लेवलला असो, नॅशनल लेवलला असो किंवा महाराष्ट्रातील खेळाडू असो, या सर्व खेळाडूंची माहिती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवरती पाहायला मिळेल. तर मग IPLचा आनंद तुम्ही घेणार आहे ना? मी सुद्धा IPLचा आनंद घेणार आहे. तुमची आवडती नेमकी टीम कोणती आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि या IPLच्या शेड्यूलमध्ये आपण ट्रेडिंग व्हिडिओ करत आहे आणि एकूण 10 संघांची 10 सिरीज घेऊन आपण व्हिडिओ बनवत आहे. आतापर्यंत 3 व्हिडिओ प्रकाशित झालेले आहेत आणि अजून आजचा हा 4था संघ आपण सादर केलेला आहे. अजून 6 संघ सादर व्हायचे बाकी आहेत. त्यामुळे चॅनलला पहिल्यांदाच आले असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन IPL संदर्भात महत्त्वाची अपडेट, क्रीडा समीक्षा, क्रीडा स्पर्धेबद्दलची माहिती आपण आपल्या YouTube चॅनलवरती देत असतो. तरी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.